विक्रांत, दुसरीकडे बंडखोरांना शांत करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आता मैदानामध्ये उतरल्याचं बघायला मिळत आहे। राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संपर्क साधणार आहेत। निवडणुकीमध्ये माघार घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अनेक अपक्षांसमवेत संवादही साधला। मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द देण्यात आलाय, तर काही बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर असणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, गौरी, मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होते, मात्र या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं बघायला मिळतं। विशेषतः भाजपमध्ये विविध महानगरपालिकांच्या निवडणुकीत बंडखोरी झालेली आहे आणि आता या बंडखोरांना शमवण्याचं काम 48 तास शिल्लक राहिलेले आहेत। अर्थात उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे, त्याआधी बंडखोरांना थंड करण्याचं काम आता मुख्यमंत्री करताना बघायला मिळत आहे। सर्व बंडखोरांशी मुख्यमंत्री स्वतः वैयक्तिक फोनद्वारे संवाद साधतायत आणि त्यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन नेमकं कसं केलं जाईल याबाबत त्यांना आश्वस्त केलं जात आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हे बंडखोर जरी शांत होत आहेत का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।